महायुतीचं सरकार राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विभागाला प्रत्येक खात्याला 100 दिवसांचं टार्गेट दिलं होतं आणि त्यानंतर 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या 3 खाती ही यामध्ये नापास झालेली पाहायला मिळतात। मुख्यमंत्र्यांकडील सामान्य प्रशासन विभागाला 35% कमी गुण मिळाले, तर एकनाथ शिंदेंकडील नगर विकास विभागही 100 दिवसात नापास झालाय। अजित पवारांकडे कार्यभार असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातही नापास झालंय। सामान्य प्रशासन विभागाला केवळ 24% गुण मिळाले, तर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला 33% गुण, तर नगर विकास विभागाला 34% गुण मिळाले आहेत। कोणते विभाग सर्वोत्तम ठरलेत एक नजर टाकूया। आदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग हा पहिल्या क्रमांकावर आहे 80% गुणांसह, तर शिवेंद्रराजे भोसलेंचा सार्वजनिक विभाग हा 77.95% गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे। तर माणिकराव कोकाटेंचा तिसरा क्रमांक आहे कृषी विभागाचा, 66.15% गुण त्यांच्या खात्याला मिळाले आहेत। तर ग्रामविकास मंत्र्यांना मिळालेले आहेत 63.85% गुण। पाचवा क्रमांक मिळवलेला आहे परिवहन खात्यानं, प्रताप सरनाईक यांनी गुण मिळालेले आहेत 61.28%। तर बंदरे विभागाला 5वा क्रमांक मिळालेला आहे, नितेश राणे यांच्या खात्याला गुण मिळालेले आहेत 61.28%। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।